माझ्यासारखी एकुलती एक आहे ती. या इट्स मल्टी कलर्ड. आणि एकदम लाकडी खेळणी पण मी धुतली कारण 11:15 वाजलेले. तर आम्ही प्लेनने जाणार आहोत, त्याच्यामुळे हे एअरप्लेन. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. हॅलो. ही आहे आभा, माझी पुतणी. तुम्ही माझे दुबईचे ब्लॉग्स बघितले असतील तर दुबईला ज्या दादा बहिणींच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांची मुलगी आहे आभा. तिचं घर होतं ते. माझ्यासारखी एकुलती एक आहे ती. तर ती आत्ता आली आहे भारतामध्ये, पण थोड्या दिवसांनी अनफॉर्च्युनेटली तिची इथली सुट्टी संपती आहे. ती पुन्हा दुबईला रिटर्न जाणार आहे, म्हणून थोड्या दिवसांसाठी ती आहे इथे. तर आम्ही उरलेल्या सगळ्या गप्पा मारून घेतो आहे. सो आज ती आपल्या इथे थांबली होती. आता थोड्या वेळाने इनफॅक्ट आम्ही बाहेर पण जाणार आहोत. रेडी व्हायला घ्यायचं आहे. पाऊस लागला आहे, तुम्ही बघताय काळोख केला पावसाने. दिवसभर असंच आहे, पण ठीक आहे. आम्ही प्लॅन केला आहे तर आम्ही जाणार आहोत, कारण की असा तर पाऊस काय आता जाणार नाही आहे सीझनमध्ये. सो आम्ही बघूया आता. मांडवा जेटी म्हणून आहे ना, तुम्ही कोणी अलिबागला फिरायला आलेले असाल तर मांडवा जेटी म्हणून एक प्लेस आहे, तिकडे आउटिंगला जातो आहे. लेट्स सी काय जमतं आहे. गाडीतून खाली उतरायला तरी जमतं आहे की नाही. काहीतरी खाऊन पिऊन येऊ. गाडीत तर गाडीत गप्पा होतील, तेवढं तरी एकत्र टाईम स्पेंड करू. मस्त आहे. हां, कलर आवडलं. थँक्यू सो मच. ॲक्च्युली काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट म्हणून मी पण ट्राय केलं गं. मला पण धाकधूक होती कसं वाटेल. इज इट लुकिंग नाईस? या इट्स मल्टी कलर्ड. आजच सकाळी ऑर्डर आली ऑनलाईन. कुठलं ते आता इंस्टाग्रामवर मला एक हे दिसलं, मला माहिती आठवत पण नाही आहे. तर छान दिसतंय पण ना. आता आपण बाहेर जाऊ तेव्हा तू पण ट्राय कर. ओके. चांगलं वाटतंय, मला पण आवडलं. स्किन बघ माझी आता उजेडात कशी दिसते. आभाची पण मस्त आहे स्किन एकदम. नाही खरंच छान आहे, एकदम नितळ अशी छान आहे. तू काय क्रीम बीम वापरत नसशील ना? नाही. ती लहान आहे अजून. तू कितवीला आहे? मी 7वी. ती अजून लहान आहे क्रीम्स वगैरे वापरायला. पण मी फेस वॉश वापरते. फेस वॉश वापरते? कुठला? मी मामाअर्थचा. मामाअर्थ? तिकडे दुबईला भेटतं? म्हणजे सगळं भेटतं, शॅम्पू वगैरे मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट्स भेटतात? तिथे सगळं भेटतं. ओके. इनफॅक्ट मी पण मामाअर्थ वापरते. खरं? हां, आरूसाठी पण मामाअर्थचेच प्रॉडक्ट्स असतात आणि मी पण सध्या मामाअर्थचाच फेस वॉश वापरते. तू कुठला वाला वापरतेस? मी सध्या वापरते आहे मामाअर्थचा राईस फेस वॉश म्हणून आहे, तो वापरते आहे. पण मस्त आहे. म्हणजे त्याची स्पेशालिटी काय आहे, कोरियन लोक असतात ना, त्यांची अशी ग्लास लाईक स्किन असते एकदम अशी मस्त. तर त्याच्यासाठी आहे ते. पण छान आहे, म्हणजे मला तरी चांगले रिझल्ट दिसत आहेत. तुला माहिती आहे तिकडे एशियन कंट्रीजमध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये तशा ग्लोईंग स्किनसाठी काय वापरलं जातं? इट्स राईस. भात. हां, भात वापरला जातो. तिकडेच कशाला, आपल्या ज्या आज्या पंजा लोक होते ना इंडियामध्ये, ते पण भातच वापरायचे. पण आजकाल कोणी तेवढं काही करत नाही, कारण ती खूप लेंदी प्रोसिजर आहे. मी मागे एक व्हिडिओ बघितला होता ना, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की तशी त्वचा आपल्याला पाहिजे असेल तर पहिले तांदूळ धुवायचे आपले, मग ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे, मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो भात शिजायला ठेवायचा, आणि मग ते शिजायला लागला भात की त्यातलं पाणी काढून घ्यायचं, मग ते लावायचं, आणि असं कंटिन्युअसली करत राहायचं, मग रिझल्ट दिसतात. इट्स अ लेंदी प्रोसेस. त्याच्यापेक्षा मी हा फेस वॉश वापरते, त्याने मला लवकर रिझल्ट दिसत आहेत. मामाअर्थच्या राईस वॉटर फेस रेंजमध्ये आहे राईस इन कॉम्बिनेशन विथ स्किन ॲक्टिव्ह नियासिनामाइड, जी आपल्याला क्रिस्टल क्लिअर ग्लास स्किन देते, आणि तेही खूप लवकर. राईस वॉटर फेस वॉश त्वचेवरचा चिकटपणा आणि धूळ डीपली क्लीन करतो आणि त्वचेला रिफ्रेश करतो. हे मेड सेफ सर्टिफाईड आहे. यामध्ये कुठलेच टॉक्झिन्स, पॅराबेन्स किंवा हार्मफुल केमिकल्स नाही आहेत, त्यामुळे आपण अगदी रोज वापरू शकतो. सो ज्यांना अशी छान सुंदर नितळ त्वचा हवी आहे त्यांच्यासाठी मी फेसवॉशची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता समरू2024, ज्याच्यामुळे तुम्हाला मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि वेबसाईटवरती 20% डिस्काउंट भेटेल. चला आता आम्ही रेडी व्हायला घेतो, कारण की लगेच आरू उठेल, मग त्याच्या पाठी जायला लागेल, त्याला अजून भरवायचं आहे, मग आम्ही निघणार आहोत. सो चला, तिला पण आवरायचं आहे, मला पण आवरायचं आहे. हां, हे बघा, इथून पुढे ऑडिओ कॅप्चर व्हायला गडबड झाली. आत्तापर्यंत म्हणजे जोपर्यंत मी आभा घरी होतो, आम्ही छान कॅमेऱ्यासमोरच गप्पा मारल्या मस्तपैकी, तर तोपर्यंत मस्त ऑडिओ कॅप्चर होत होता. इथून पुढे गडबड झाली.
ॲक्च्युली एक्सटर्नल माईक आहे ना, तर तो थोडा हलला होता, शिफ्ट झाला होता त्याच्या जागेवरून, त्यामुळे ऑडिओ कॅप्चर नाही झाला. आता पूर्ण कॅमेरा व्यवस्थित झालेला आहे, पण हे आधी शूट केलेलं आहे त्या कॅमेऱ्यामध्ये. तर मी कॅमेऱ्यामध्ये रेग्युलरसारखं ब्लॉग तर केलं, शूट केलं, पण तेव्हा काही लक्षात नाही आलं की ऑडिओ कॅप्चर नाही होतं, कारण लगेचच्या लगेच रिप्ले करून काही बघितल्या नाही क्लिप्स. घरी आल्यानंतर एडिटिंगसाठी जेव्हा मी त्या बघत होते तेव्हा लक्षात आलं की ऑडिओ कॅप्चर नाही झालेला. सो ह्या क्लिप्स आहेत जिथे मी तुम्हाला थोडंसं व्हॉइस ओव्हरच देते आहे. तर आम्ही एका कॅफेमध्ये गेलो काहीतरी खायला थोडंसं, तर तिथे पण बॅकग्राऊंडला गाणी प्ले होत होती, म्हणून मी इथे पण त्यांना सांगत होते की मला व्हॉइस ओव्हर करायला लागणार आहे. पण ती गाणी काही कॅप्चर झालीच नाही, कारण कॅमेऱ्यामध्ये ऑडिओच कॅप्चर नाही झाला एकंदरीतच. सो ही एक जेटी आहे, मांडवा जेटी, जिथे आम्ही गेलेलो, पण आम्ही खाली उतरलोच नाही कारण की भरपूर पाऊस होता आणि आरू वगैरे आमच्यासोबत होतं, त्याच्यामुळे आम्ही काय भिजण्याचा चान्स घेतला नाही, कारण आधीच तब्येत थोडीशी नरम नरम वाटत होती. घरी जायला पण आम्हाला बऱ्यापैकी 10:30-11 तरी नक्कीच झाले, पण मज्जा आली. ती संध्याकाळ छान एन्जॉय केली, काहीतरी वेगळं आउटिंग दादा बहिणी आणि आभासोबत मस्त वाटलं. 11:45 वाजलेले, पण अरू काही झोपायला तयार नव्हता. त्यांनी अजून 1-1.5 तास घेतला असता झोपायला, म्हणून तोपर्यंत म्हटलं काही पार्सल्स आले ते खोलूया. मिशोवरनं मागवले होते. कुमारला म्हटलं तू खोल, मी कॅमेरा पकडते. हे आहेत क्लोथ्स पाउचेस, म्हणजे कपडे ठेवण्यासाठीचे. साडी पाऊच कसं पातळ असतं ना, 1-2 साडी त्याच्यात राहते, पण हे जे पाउचेस आहेत त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी स्टॅक करून राहू शकतात, इतके मोठे हे आहेत. त्यानंतर ही एक टोपी अरूसाठी मागवली, क्यूट आहे. अशीच सेम टोपी फर्स्ट क्रायवरती पण होती, पण ही मी मिशोवरनं मागवलेली आहे. दिसायला सुंदर आहे, क्यूट आहे. फक्त ही टोपी अरूने घातली पाहिजे डोक्यावरती. त्याला ॲक्च्युली खालून रबर असतो ना ताणणारा, ज्याने मुलांच्या डोक्यात टोपी फिक्स बसते, तशीवाली आहे, म्हणून ही घेतली. नाही तर अरू असा पोरगा आहे की तो डोक्यावर काही ठेवणार नाही, पण थोडंसं ऊन वगैरे असेल किंवा काही एक असेल तर त्रास नको म्हणून अशी राऊंडवाली टोपी घेतलेली आहे. फक्त इतकंच का ती त्याने डोक्यावर ठेवायला पाहिजे, नाही तर आमची टोपी काही सेकंदातच खाली येऊन जाते, जशी की आत्ता आली. आय जस्ट विश की त्याने ती डोक्यावर ठेवावी. ऊन लागू नये म्हणून घेतली आहे. आम्ही जेव्हा फिरायला चाललो आहे तेव्हासाठी तिचा उपयोग व्हावा एवढी काय ती आशा आहे. अरूच्या हाताला आता टोमॅटो लागायला लागलेत ना, त्याला पाहिजे होतं, तरी मी वरच्या टोपलीत ठेवलं, खाली होतं ते का आता त्याच्या हाताला लागू नये, पण तरी तो हात वर करून करून काढायला लागला. शेवटी दे काय अर्ध टाकून दिलंस, म्हणून मी शेवटी त्याला अर्ध कापून दिलं, का आता सगळं वाया नको द्यायला. त्यातलं पण त्यांनी थोडंसं टाकलंच, त्याच्यामुळे आता काय मी त्याला हे देत नाही आहे. ते ठेवलं मी फ्रीजमध्ये. ताईंनी त्याच्यासाठी भरडी केलेली आहे, ती मी थोडी गरम केली, आता त्याला ती देते. अरूला भरडी देताना खेळण्यांशी तो खेळतो ना, ते सगळी बरबटवली होती खेळणी, आणि 1-2 लाकडी खेळणी पण मी धुतली, कारण मला त्याला बुरशी लागलेली दिसते. लाकडी खेळण्याचं तेच असतं, बुरशी. आता हे जरा सुकू दे, मग त्याला खेळण्यांमध्ये टाकते मी. तुमच्यापैकी कोण कोण क्लचर असा टांगतो चैनीला, मंगळसूत्राला, ते मला सांगा. ॲक्च्युली हा क्लचर खाली कसा काय आला, कमीच लावून आले, मला आता आठवत नाही. आय गेस मगाचाच हा क्लचर आहे, तर तो मी इथेच कुठेतरी ठेवला, तर तो इथेच राहील, म्हणून मी तो मंगळसूत्राला टांगला आहे. वर जाईल तेव्हा तो माझ्यासोबत येईल आणि मग मी त्याला त्याच्या जागी ठेवून देईन. नाहीतर असे इकडे तिकडे पडून इतके क्लचर जातात का काय विचारू नको. इकडे पप्पा बसले आणि मी तुम्हाला म्हटलं ना, नर्सरीत गेलेलो काही झाडं आणायला, तर आई मला बोलतात ही गुलाबाची फांदी कशी झाली. मी बघायला आले तर ही तुटून पडली होती. तर काय झालं असेल, आपलं सॉफी बोलते, लुसी म्हणजे शेरूने जेव्हा तिकडून इकडे उडी मारली असेल, तेव्हा जर तिने ही तोडली असेल तर काय सांगता येत नाही. अदरवाईज असं काम दुसरं तर कोण करू शकत नाही. आपलं शेरू एक आहे जी एवढा उटपटांग करते हरकते, तर तिनेच केलं असेल. हिंदी येते मध्येच असं. आता मी पोथी वाचून घेते स्वामींची. आता हे काही पार्सल्स आले, ते मी फोडून घेते. आरू खाली आई पप्पांजवळ बसलेला आहे, तर बघूया काय काय आहे. पटपट मी बघून घेते, काय डिफेक्टिव्ह असेल तर रिटर्न करायला आत्ताच, कारण की उद्या मी घरी गेले की मग ह्याच्याकडे लक्ष द्यायला जमणार नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच बघते. आम्ही फिरायला चाललो आहे, वेळ आहे अजून त्याच्यासाठी, पण ॲडव्हान्समध्येच या गोष्टी मी मागवलेल्या आहेत, कारण की
आता आठवडाभर तर माझा पप्पांचं श्राद्ध आणि ते सगळं त्याच्यातच जाईल आणि त्याच्यानंतर आमची जाण्याची तारीख कधी जवळ येईल समजणार पण नाही आणि ऑनलाईन गोष्टी यायला वेळ लागतात. ऑफलाईन जायला मला काय जमणार नाही आणि ह्या गोष्टी ऑफलाईन मिळतील कुठे भेटतील तेही मला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मी ॲडव्हान्समध्येच मागवून ठेवला कारण की एकदा अरूच्या मागे लागलं की दिवस कसे पटपट निघून जातात समजत नाही. मग हे ऑर्डर करून राहून जातात आणि इतक्या लांब आम्ही पहिल्यांदा चाललो आहे त्याला घेऊन. त्याच्यामुळे थोडीशी मी एक्स्ट्रा काळजी घेते आहे. ओव्हर पॅक नाही करणार आहे पण जे गरजेचं आहे ते गरजेचंच आहे. त्याच्यामुळे थोडी मी ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत. मी तुम्हाला पटकन दाखवते. तर ही मॅजिक सीट बेल्ट काइंड ऑफ आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कुठे हॉटेलमध्ये वगैरे तिकडे जेवायला जाऊ तेव्हा ज्या चेअरमध्ये आम्ही बसू त्या चेअरमध्ये अरूला पण बसवणार. फक्त तो पडू नये किंवा त्याने जास्त काही नासधूस करू नये म्हणून हा असा बेल्ट आहे रेड कलरचा जो दिसतोय ज्याने तो त्या चेअरला फिक्स बसेल. तर हे चेअरला फिक्स बसवणारा बेल्ट आहे. फक्त तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर हे एक आहे होल्डर ज्याच्यामुळे अरू चालता चालता आम्ही त्याला पकडू शकतो. म्हणजे प्रत्येकच वेळेला त्याला इथे खांद्यावर म्हणजे असं बगलेमध्ये कॅरी केलंच पाहिजे किंवा हाताने धरून असं चालवलंच पाहिजे असं नाही. कारण की जेव्हा आपण त्याला हाताने धरून चालवणार तेव्हा त्याचा हात असा राहणार ना मग तो किती वेळ असा हात धरून राहील ना. त्याच्यामुळे हे आहे बेल्ट टाईप. मला इथे साईडला फोटो दाखवायला मिळाला तर मी दाखवते. तर ॲक्च्युली मला पण ह्या गोष्टींविषयी माहिती नव्हतं. मी ॲमेझॉनवर सर्च करत होते की ट्रॅव्हलमध्ये काय किड्स फ्रेंडली असतं किंवा ट्रॅव्हल नेसेसिटीज फॉर किड्स असं काहीतरी मी सर्च केलेलं. त्याच्यामुळे मला हे सापडलेलं. तर आता तो चालतो पण चालता चालता पडतो ना एवढं पण काही त्याचं चालणं अजून हे नाही झालेलं. त्याच्यामुळे हे घेतलं आहे की तो चालत असेल तर त्याला हे अटॅच करायचं कमरेला आणि हे आमच्या हातात असेल तर तो पडला जरी तरी आम्ही त्याला वरच्यावरती असं उचलू शकतो. म्हणजे तो पूर्ण पडणार नाही आणि उगाच इकडे तिकडे धावणार पण नाही कारण की हे आमच्या हातात असेल. असं आहे ते. त्याच्यानंतर आम्ही प्लेनने जाणार आहोत त्याच्यामुळे हे इयर प्लेन प्रोटेक्टर घेतलं आहे. तर हे ॲक्च्युली ॲडल्ट इयर प्लग्स आहेत. तर मला बघायला लागेल बेबीजसाठी वेगळं येतं का. तर आपले पण कान कधी कधी कानाला दडा बसतो प्लेन्समध्ये आणि लहान मुलांचं तर होतंच. हे पहिले त्याच्या कानात अप्लाय करून बघायला लागेल होतं आहे का नाही. असं आहे काहीसं कोणी वापरलं असेल तर सांगा की हे मी अरूच्या कानात वापरू शकते की नाही. मला ते उघडून बघायला लागेल. ट्रॅव्हलिंगमध्ये हे असंच बॅगमध्ये टाकलं की बरं पडेल है ना. म्हणजे हे जे कंटेनर दिसतंय त्याचा शेप असा आहे स्पूनसारखा आणि त्याच्या आतमध्ये छोट्या मुलांसाठी स्पून फोर्क आणि नाईफ आहे. नाईफ कशासाठी बाहेर फ्रूट्स वगैरे कापले फ्रेश तर नाईफ असलेली बरी. स्पून तर लागतोच त्यांना भरवायला आणि फोर्क पण जर त्याला फ्रूटचे तुकडे दिले तर तो फोर्कनी जास्त छान खातो त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हा कोलॅप्सेबल ग्लास आहे ट्रॅव्हल फ्रेंडली ग्लास आणि त्याला वरून लीड पण आहे. त्याच्यामुळे मग अख्खं स्टीलचा ग्लास कॅरी करण्यापेक्षा हे बरं. हे वापरून झालं की असं छोटं होतं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा हे खेचून मोठं करायचं. म्हणजे ग्लास आहे बेसिकली पण तो असा चपटा पण होतो. त्याच्यानंतर हे मी काही बुकमार्क मागवले आहेत. मला गरज होती बुकमार्क्सची आणि मी ह्या बॅग्स मागवल्या. त्यांची साईज बघा. अशा थोड्या गिफ्ट करण्यासारखीच्या बॅग्स आहेत. तर ह्या काही ट्रॅव्हलिंगसाठी नाही मागवलेल्या बट मला गरज आहे त्याच्यामुळे मी ह्या दिसल्यासमोर तर मी मागवल्या. असं काय काय गोष्टी मागवलेल्या आहेत. अजून तुम्ही सांगू शकता मला सजेशन्स देऊ शकता. तुम्ही जर मुलांना घेऊन कुठे फिरलेला असाल तर अरूच्या वयाच्या मुलांसाठी काय काळजी घेतली पाहिजे बाबा तर किंवा त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये मी काय गोष्टींची तयारी करून ठेवू हे तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये. मला त्याची मदत होईल. अजून एक गोष्ट हे घेतलेलं आहे. हे काय आहे डायपर डिस्पोजेबल बॅग्स. म्हणजे छोट्या छोट्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये आपण डायपर पॅक करून फेकू शकतो. तर त्या पिशव्या सेपरेट कॅरी नको करायला ना. डायपरचं कसं तो प्रॉब्लेम असतो ना. हा जो होल दिसतोय मध्ये त्याच्यातून ती पिशवी ओढून काढायची आणि प्लस ते आपण बॅगला वगैरे टांगू शकतो असं आहे. ह्याच्याबद्दल मला माहिती नव्हतं. मी ॲमेझॉनवर सर्च केलं किड्स ट्रॅव्हलिंग हॅक्स का असलं काहीतरी सर्च केलं तर त्याच्यामुळे मला हे सगळं सापडलेलं आहे. तर मी जे नेसेसरी वाटलं ते ऑर्डर केलेलं आहे. आता जाते खाली 9 वाजायला आले. अरूला काय भरवायचं नाही आहे कारण त्याला मी ऑलरेडी भरवून घेतलेलं आहे. नंतर थोड्या वेळाने त्याला दूध वगैरे दिलं तर देईन किंवा आम्ही जेव्हा जेवायला बसू ना तेव्हा तो आमच्या मांडीवर जेवायला येतो आणि आमच्या ताटातलं थोडंसं खातो. डाळ भात सुका वगैरे काय असेल तर त्याच्यामुळे त्याचं पोट भरून जातं. तर सेपरेटली त्याच्यासाठी काय करण्याची गरज नाही आहे. आणि जर त्याला भूक असेल तर वरण भात तर केलेला आहेच ते देईन त्याला. थांब जरा दे इकडे. हे इयर प्लग्स जे मागवले आहेत प्लेनसाठीचं आहे ते म्हटलं वापरून बघूया. तर ह्याचं हे कवर आहे ना त्याच्यावर लिहिलं आहे काय ॲडल्ट्स म्हणून ना. इथे लिहिलं ॲडल्ट इयर प्लग. पाठीमागे इथून खोलताना पण माझ्या लक्षात आलं इथे दिसतं ॲडल्ट साईज.
मी तसंच रिटर्न पाठवणार होते, पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं की ह्या पॅकेटवर लिहिलं आहे, इथे खाली लिहिलं आहे फॉर किड्स, आणि ही वरती ऑरेंज पट्टीमध्ये पण लिहिलं आहे फॉर किड्स अँड स्मॉलर इयर्स. नाही तर मी रिटर्न करणार होते. तर हे पहिलं घालून बघतो तिच्या कानात व्यवस्थित बसलं तर ठीक.